नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हिरण्यगर्भ एक कादंबरी. हा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. भाग 4. अष्टमीचा चंद्र आकाशात विलसत होता. योगीराज हिमालयातील एका गुहेत ध्यानस्थ बसले होते. धडधडत्या धुनीमधून केशरी अग्निज्वाळा उग्व प्रकाश देत होत्या. साधारण 170 ते 172 वर्षांचा कालखंड सरला होता. योगीराजांनी आपले अर्धोन्मिलित नेत्र उघडले व अल्लख पुकारला. बाहेर तीव्र हिमवृष्टी होत होती. लक्ष विजा चमकू लागल्या होत्या. मेघांचा प्रचंड गडगडाट होऊ लागला. गुहेत एकाएकी कवडी उदाचा धूर भरला आणि त्या धुरातून योगी वेशातील श्री दत्त महाराज प्रकट झाले. योगीराजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. दोन्हीही विभूतींनी एकमेकास विनम्र प्रणिपात केला व तेजाची होणारे ते मिलन पाहिले. दोन्ही महासिद्धांची चर्चा सुरू झाली. इसवी सन 1319चा काळ असावा. योगीराजांनी श्री दत्त महाराजांकडे क्षेमकुशल विचारून प्राप्त परिस्थितीत जांबूद्वीपामध्ये म्हणजे आपल्या भारतात काय चालले आहे असे विचारले. श्री दत्त महाराजांनी क्षणभर डोळे मिटले आणि इकडे आळंदीत संजीवन समाधीत बसलेल्या श्री ज्ञानेश्वरांनी पण डोळे उघडले. त्यांच्या परमात्म्याच्या चेतनेतून आलेल्या स्पंदनांचा अर्थ जाणवला. त्या क्षणी श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव आणि त्यांच्या भगिनी मुक्ताबाई हे योगीराज व श्री दत्त महाराजांच्या गृहेत प्रगट झाले. श्री दत्त महाराजांनी व श्री ज्ञानेश्वरांच्या परिस्थितीचे उद्बोधन करण्यास सांगितले. काय मनोहारी दृश्य होते ते. स्वतः परमात्मा बरोबर त्रिगुणातीत श्री दत्त महाराज, शिव, विष्णू, ब्रह्मा व योग मायेचे स्वरूप श्री ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान व मुक्ताई त्या गुहेत सध्या परिस्थितीबद्दल चर्चा करत होते. श्री ज्ञानेश्वरांनी जंबूद्वीपाच्या पश्चिम भागात म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवून भक्ती संप्रदायाची उत्तम वाढ होत असल्याचे सांगितले. तसेच शुद्ध ज्ञान सर्वात सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राकृतात भागवद्गीता म्हणजेच भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीचा प्रचार व प्रसार याची कल्पना दिली. आणि वेळ आली होती. योगीराजांनी सिद्धांच्या महासभेत सांगितलेल्या त्यांच्या श्रीवल्लभ अवताराची. श्री दत्त महाराजांनी आंध्र प्रदेशातील पिठापूर येथील परमपुण्यवान अप्पलराज शर्मा व सुमती महाराणी यांची अवतारित होण्यासाठी निवड केली. योगीराजांनी प्रसन्नतेने मान डोलावून संमती दर्शवली. योगीराज व श्री दत्त महाराज आता जोडीने गुहेबाहेर येऊन हिमपर्वत उतरू लागले. वादळ थांबले होते. इकडे पिठापुरात राज शर्मांची पत्नी सुमती राणी तिसऱ्या खेपेस गर्भवती होत्या. आधीची 2 बालके, एक जन्मांध तर दुसरे लंगडे असल्यामुळे ते दोघेजण दुःखी होते. एके दिवशी रात्री सुमती महाराणीस स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. त्यानंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ, विविध देवता, ऋषी, सिद्ध व योगी अशी अनेक दर्शने स्वप्नात होऊ लागली होती. नंतर जागृतावस्थेतही दिव्य दर्शने होऊ लागली. सुमती महाराणीने ह्या गोष्टी आपल्या पती राज शर्मांना सांगितल्या. राज शर्मा कालाग्नी दत्ताची पूजा करायचे. या कालाग्नी दत्ताने एका तेजपुंज तरुणी योग्याचे रूप राज शर्मास दाखवले व सांगितले की हे तू पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीमधील माझा एकुलता एक अंशावतार आहे. मी तुझ्या मागच्या जन्मात दत्त स्वरूपात तुला दर्शन देऊन तुझी काय इच्छा आहे असे विचारले असता तू पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी मला विनंती केली होतीस. मी ते जेवून तुझ्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोक दिला. राज शर्मा आपल्या पत्नीस सुमती राणीस म्हणाले की या जन्मात कोणत्याही रूपात श्री दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तर तो दिवस पितृश्राद्धाचा जरी असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदर श्री दत्ताने भोजन विचारल्यास अवश्य द्यावे. महालय अमावस्येचा दिवस उजाडला. श्री दत्त महाराज व योगी महाराज दोघेही जण पिठापूरला पोहोचले होते. श्री दत्त महाराजांनी अवधूत वेश घेतला होता व योगीराज त्यांचे सांगाती गुप्त होऊन चालू लागले. राज शर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते. तेवढ्यात दारामध्ये भवती भिक्षाम देही अशी आरोळी आली. अवधूत वेशातील श्री दत्त महाराजांना
सुमती महाराणीने भिक्षा घातली. अवधूताने काही मागणे माग असे म्हणताच सुमती महाराणी म्हणाली, मला श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप बघण्याची तीव्र इच्छा आहे. त्याबरोबर तात्काळ 16 वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रगट झाला व म्हणाला, आई, मीच श्रीपाद श्रीवल्लभ, मीच दत्त आहे. निश्शंक होऊन तुझी इच्छा मला सांग व मी ती पूर्ण करेन, हे माझे वचन आहे. तात्काळ सुमती महाराणीने पादाभिवंदन केले व म्हणाली, आई म्हणून हाक मारलीस तेच आता खरे कर. तूच माझा मुलगा म्हणून जन्मास यावे. आणि श्री दत्तप्रभू म्हणाले, 16 वर्षांपर्यंत तुझा पुत्र होऊन राहील. तदनंतर यती होऊन स्वेच्छेने विहार करेन. तथास्तु. आणि अवधूत अचानक अदृश्य झाले. योगीराजांचे काम झाले होते. ते नियती घडवून आणत होते, श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराची. कालांतराने सुमती महाराणीच्या प्रसूतीचा समय आला. प्रसूतिगृहात त्या दाखल झाल्या आणि वेळ आली होती. श्री दत्त महाराज व योगीराज गुप्त रूपाने तेथे हजर होते. आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्री दत्त महाराज सुमती मातेच्या गर्भातून ज्योतिरूपाने अवतरले. सुमती राणी मूर्छित झाल्या. प्रसूतिगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला. योगीराज प्रगट झाले व त्यांनी आपल्या त्रिशूलाने भूमीवर प्रहार करताच त्यांच्या सान्निध्यात 4 वेद, 18 पुराणे ज्योतिरूपाने प्रगट झाले. अभूतपूर्व असा तो प्रसंग होता. योगीराजांच्या देहातून सोनेरी कण विखरायला लागले व ज्योतिरूपाने प्रगटलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याकडे झेपावले. तेच तेजात मिसळत होते. योगीराज सोनेरी प्रकाश किरणांच्या रूपाने ज्योतीत एक झाले आणि त्या क्षणी ती ज्योत एक नवजात अर्भक बनून सुमती महाराणींच्या कुशीत विसावली. त्या अर्भकावर एक 3 फण्यांचा नाक प्रकटून छाया धरू लागला. वेद मंत्रांचा घोष सर्वांना बाहेर ऐकू येऊ लागला. जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमद अखंड श्री विजयी भव, श्रीमद अखंड श्री विजयी भव. इसवी सन 1320 चालू होते. योगीराजांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची सुरुवात झाली होती. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भाग 4 समाप्त. धन्यवाद.